देव, बाळूमामा आणि भक्तगण मिरजेहून पंढरपूरला आले. बडव्यांच्या घरात मुक्काम ठेवला. नेहमीप्रमाणे सगळीकडे बाळूमामा आल्याची बातमी पसरली. दर्शन घेण्यासाठी माणसांची रीघ सुरू झाली. त्या मंडळीत कोणी एक माणूस मामांचं दर्शन घेऊन मामांना आपली हकीकत सांगायला लागला. त्याच्या घरची आणि जमिनीची मोठी कठीण परिस्थिती झालेली होती. कोर्टात 20 वर्ष केस सुरू होती. त्याचा सगळा पैसा संपून तो कर्जबाजारी झालेला होता. चंद्रभागेत जीव द्यावा असं त्याला आता वाटत होतं. खटल्यांचा निकाल कधी लागेल याचा अंदाजच लागत नव्हता. मामांनी आपल्याला या मोठ्या संकटातून सोडवावं म्हणून तो अक्षरशः त्यांच्या पायावर लोळण घेऊन रडायला लागला. अतिशय भाविक आणि सदाचार्य असा तो माणूस होता. मामांना त्याची दया आली. मामांनी विचारलं, आता खटल्याची कोणती तारीख आहे? तो उत्तरला, उद्या तारीख आहे. मामा म्हणाले, उद्या निकाल लागणार तुझा, तुला यश मिळेल, जा. त्या दिवशी पंढरपूर सोडण्यापूर्वी मामांनी विठ्ठलाला अभिषेक केला. पुढचा प्रवास वगैरे आटपून मामा सुरूपलीला आपल्या तळावर आले. बाकीचे भक्त आपापल्या गावी गेले. तथापि कऱ्याप्पा आपल्या गावी न जाता मामांच्या सेवेसाठी मामांबरोबर सुरूपलीला आले. दुसऱ्याच दिवशी पंढरपुराहून आपल्या घर आणि जमिनीच्या खटल्यातून विजय झालेला गृहस्थ आला. आनंदानं मामांना पेढे देऊन दर्शन घ्यायचं होतं. मामांच्या भेटीनं आपल्या जन्माचं कल्याण झालं अशी त्याची भावना झालेली होती. तो माणूस आला. मामांच्या चरणावर डोई ठेवली आणि आनंदानं पेढे दिले. मामांचा आशीर्वाद घेऊन तो निघून गेला. वर्षाच्या रिवाजानुसार मामा आणि भक्तगण श्री क्षेत्र पंढरपूरची यात्रा आटपून आदमापुराला आले. तिथं सगळ्यांनी इनामदारांच्या वाड्यात मुक्काम केला. सकाळी बैलगाड्या करून मंडळी गारगोटीला श्री सद्गुरू मुळे महाराजांच्या दर्शनासाठी निघाली. वाटेत एक विलक्षण गोष्ट घडली. अतिशय म्हातारी बाई कशी बशी लटपटत रस्त्यावरून जात होती. तिच्या मागून एक मोटार वेगानं निघालेली होती. बैलगाडीतून स्पष्ट दिसायला लागलं की बेफाम वेगानं चालणारी मोटार म्हातारीला चिरडणार. रस्त्यावरची इतर माणसंही भयानक प्रसंगाच्या जाणीवेमुळे डोळे विस्फारून पाहायला लागली. काही सुचायला किंवा करायला अवधीच नव्हता. घटना अटळ होती. गाडीतले लोक आणि बाहेरचे लोक अस्पष्टपणे आ आ असं करून काही ओरडू लागले. त्याच क्षणी मामांनी मोटारीच्या दिशेला हात वर केला. नवल म्हणजे केवळ म्हातारीला स्पर्श करून ती वेगानं जाणारी मोटारच थांबली. म्हातारी सुखरूप राहिली. लोकांनी म्हातारीला रस्त्याच्या कडेला आणलं. पुन्हा मोटार स्टार्ट करून ड्रायव्हरनं पुढचा प्रवास सुरू केला. बाळूमामा